या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती जी फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आली होती त्यामधील जीके चे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश पहिले पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट बनले? आणि बरोबर उत्तर आहे लडाख. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाबद्दल माहिती बघूयात. उल्हासचा लॉंग फॉर्म अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. या योजनेचा उद्देश देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता, वाचन व लेखन, संख्याज्ञान व कौशल्य विकसित करणे. ही योजना राज्य केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लागू केली जाईल. ही योजना 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येईल आहे. भारतीय केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या राज्यासाठी 150 कोटींचा GLOF जोखीम शमन प्रकल्प मंजूर केला आहे? आणि बरोबर उत्तर आहे 1, 2, 3 आणि 4 म्हणजेच वरील दिलेल्या सर्व राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. GLOF म्हणजेच ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड्स, मराठीत हिमनदी तलाव उद्रेक पूर, म्हणजे हा एक प्रकारचा पूर असतो. हे बघा, या पिक्चर मध्ये हिमालयीन राज्यात असा बर्फ असतो व त्याच्या समोर वर किंवा खाली मोठ्या पाण्याचे साठे असते. जर त्यांच्या सभोवतालची सीमा तुटली तर पर्वतांच्या कडेने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते, ज्यामुळे खालच्या भागात पूर येऊ शकतो. 20 डिसेंबर 2024 रोजी भारत सरकारने देशाच्या हवामान वचनबद्धतेनुसार हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत $500 दशलक्ष कर्ज करार केला आहे? आणि बरोबर उत्तर आहे आशियाई विकास बँकेसोबत. एशियन डेव्हलपमेंट बँक ADB विषयी अधिक माहिती बघूयात. याची स्थापना 1966 मध्ये झाली. मुख्यालय मनिला, फिलिपिन्स. या बँकेचे उद्दिष्ट आहे आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये आर्थिक विकास आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, तसेच गरिबी कमी करणे. 68 पेक्षा जास्त सदस्य देश, ज्यात आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील आणि बाहेरील देशांचा समावेश आहे, हे याचे सदस्य आहेत. भारत ADBचा सदस्य आहे. पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर WC रँड यांच्या हत्येमध्ये डॅश डॅश यांचा सहभाग होता. आणि बरोबर उत्तर आहे चाफेकर बंधू यांचा. काय झालं होतं बघा, 1896 ते 97 मध्ये भारतात प्लेगचा उद्रेक झाला होता, कोरोनासारखा. या उद्रेकादरम्यान पुण्याचा प्लेग कमिशनर म्हणून WC रँडची नियुक्ती केली होती. रँडला प्लेगचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते, ज्यामध्ये कठोर आणि अनेकांच्या दृष्टीने दडपशाहीचे उपाय समाविष्ट होते. आणि याच दडपशाहीच्या निषेधार्थ दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण हरी चापेकर या चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँडची हत्या केली. पुढील प्रश्न, डॅश डॅश येथे भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी 700 मेगावॅट अणुऊर्जा अणुभट्टीने जुलै 2023 मध्ये व्यावसायिकरित्या कार्य करण्यास सुरुवात केली. आणि बरोबर उत्तर आहे गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा प्रकल्प. यावर असा सुद्धा प्रश्न येतो बघा, अणुऊर्जा केंद्र आणि त्याचे ठिकाण जसे नरोरा उत्तर प्रदेश, तारापूर महाराष्ट्र, काकरापार गुजरात आणि कल्पकम तामिळनाडू. त्यामुळे हे लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणते नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंग चे आंतरयोजित कार्यक्रम आहेत? आणि बरोबर उत्तर आहे 1, 2 आणि 3 हे तीनही याचे आंतरयोजित कार्यक्रम आहेत. भारताच्या सांस्कृतिक वारशाची ओळख पटवून त्याचे दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थांचे पुनर्जीवन करण्यासाठी त्याची सर्जनशील क्षमता ओळखणे, ज्यामुळे ग्रामीण भारत स्वावलंबी बनेल, या उद्देशाने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मिशनची म्हणजेच NMCM ची स्थापना केली आहे. एकूणच काय तर भारतातील एखाद्या राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा गावातील कला व संस्कृती यांची माहिती वेबसाईटवर समाविष्ट करणे, गोळा करणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खरीप पिकांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते आणि जून-सप्टेंबर मध्ये कापणी केली जाते. आता आपण खरीप पिके आणि रब्बी पिके याबद्दल माहिती घेऊयात. खरीप पिकांसाठी जास्त तापमान आणि आर्द्रता तसेच भरपूर पाण्याची आवश्यकता असते. ही पिके पावसाळ्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ भात, मका, बाजरी, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग इत्यादी. आणि रब्बी पिकांना कमी पाण्याची आवश्यकता असते आणि थंड तसेच कोरड्या हवामानाची गरज असते, म्हणजेच हिवाळ्यात. ही पिके पावसाळ्यावर अवलंबून नसतात. उदाहरणार्थ गहू, हरभरा, मोहरी, मसूर, जवस इत्यादी. पुढील प्रश्न, साल 1856-57 दरम्यान
प्रतापसिंहांचा दत्तक पुत्र शाहू याला गादीवर बसवण्यासाठी आणि खजिना लुटण्यासाठी सुमारे 2000 पुरुषांची फौज उभारण्यात खालीलपैकी कुणी रंगो बापूजींना थेट मदत केली नाही, आणि ती मदत केली नाही कुंवर सिंग यांनी. आता आपण 1857 उठावांचे ठिकाण आणि नेतृत्व बघूयात. जसे की बराकपूर येथे मंगल पांडे यांनी उठाव केला, दिल्ली येथे इकिम एहसानुल्लाह आणि बहादूर शाह दुसराने, लखनौ येथे बेगम हजरत महल, कानपूर येथे नानासाहेब पेशवा, कालपी तात्या टोपे, झाशी राणी लक्ष्मीबाई, जगदीशपूर कुंवरसिंह, संबळपूर सुरेंद्रशाही व उज्ज्वलशाही, भीमा नाईक, निमाड व बडवानी, सातारा रंगो बापूजी गुप्ते व छत्रपती प्रतापसिंह, कोल्हापूर चिमाजी आप्पा, नाशिक निळकंठराव भगवंतराव, चंद्रपूर राजगड बाबूराव पुलेसूर शेडमाके, औरंगाबाद फिदा अली, सातपुडा शंकरसिंग, खानदेश दक्षिण नाशिक व उत्तर अहमदनगरमध्ये कजारसिंग, जमखिंडी राजे आप्पासाहेब पटवर्धन, नरगुंद भास्करराव भावे म्हणजे बाबासाहेब भावे, नांदेड हंसाजी भटकर, उत्तर महाराष्ट्र दक्षिण नाशिक उत्तर अहमदनगर भागोजी नाईक, मुंबई कामता प्रसाद, सावंतवाडी छोटू सिंग. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात साल 1857च्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोण केले होते? आणि बरोबर उत्तर आहे खाजा सिंग. पुढील प्रश्न, वसाहतवादी भारतात ताराबाई शिंदे या पुण्याच्या स्वयंशिक्षित महिलेने आपल्या लेखनाद्वारे लैंगिक असमानतेस आव्हान दिले. बदलत्या समाजात पुरुषांना नवीन अधिकार आणि विशेषाधिकार कसे मिळाले हे त्यांनी अधोरेखित केले. तर स्त्रिया पतिव्रता, पतीची भक्ती सारख्या पारंपरिक नियमांमध्ये मर्यादित राहिल्या आणि सामाजिक समस्यांसाठी त्यांना अन्यायकारकपणे जबाबदार ठरले गेले. त्यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात या समस्यांवर भाष्य केले आहे? आणि बरोबर उत्तर आहे स्त्री पुरुष तुलना. पुढील प्रश्न, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या सैन्याने साल 1857-58 मध्ये झालेल्या भिल्ल बंडाला दडपून टाकले? या बंडामध्ये ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागली होती. आणि बरोबर उत्तर आहे कॅप्टन पॉन्टिंगर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी आणि संलग्न क्रियाकलापांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबाबत दिलेली विधाने विचारात घ्या. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 1, 2 आणि 3 ही तीनही विधाने बरोबर आहेत. आता इथे बघा 10 जिल्हे आणि इथे 24 जिल्हे म्हणले आहे. मग बरोबर कोणते? तर दोन्ही पण, कारण 24 म्हणजे 10 प्रत्यक्ष आणि 14 अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत. या महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. ते पेपरला आले होते बघा. या महामार्गावर इगतपुरी कसारा येथे असलेल्या बोगद्यांवर आदिवासी समाजाची संस्कृती दाखवणारे आकर्षक वारली चित्रे रेखाटण्यात आले आहेत. पुढील प्रश्न, नॅशनल एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेसच्या परिवर्तनाचा प्रकल्प जॉब मॅचिंग आणि करिअर समुपदेशन यासारख्या विविध प्रकारच्या करिअर संबंधित सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन करण्यात आला. या प्रकल्पात 3 महत्त्वाचे घटक आहेत. यातील चुकीचा घटक ओळखा, आणि तो आहे पर्याय क्रमांक 1 रूरल डेटा सॅम्पलिंग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्तंभ योग्यरित्या जुळले आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ 3 हे फक्त योग्य जुळले आहे. राष्ट्रीय जलमार्ग 1 हा भारतामधील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग आहे. याला गंगा, भागीरथी, हुगळी नदी प्रणाली असेही म्हणतात. हा जलमार्ग उत्तर प्रदेशमधील प्रयागराज पासून पश्चिम बंगालमधील हल्दियापर्यंत जातो. याची एकूण लांबी आहे 1620 किलोमीटर. आणि राष्ट्रीय जलमार्ग 28 महाराष्ट्रातील दाभोळ खाडी ते वशिष्ठी नदी प्रणालीमध्ये आहे. याची एकूण लांबी आहे 45 किलोमीटर. राष्ट्रीय जलमार्ग 100 हा महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान तापी नदी प्रणालीमध्ये आहे. याची एकूण लांबी आहे 436 किलोमीटर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात आशिया पॅसिफिक रूरल अँड ॲग्रिकल्चरल क्रेडिट असोसिएशन APRACA सेंटर ऑफ एक्सलन्स स्थित आहे? आणि बरोबर उत्तर आहे लखनौ. APRACA ही ग्रामीण आणि कृषी वित्तपुरवठा संस्था आहे, जी उत्पादकता, समावेशक वाढ, स्वावलंबन आणि ग्रामीण गरिबांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यास मदत करते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती शहरे गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहेत? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1, 2, 3 आणि 4 म्हणजेच नाशिक, त्र्यंबकेश्वर, नांदेड आणि पुणतांबा ही सर्व गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे म्हणजेच नाबार्डचे कार्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परकीय चलन साठा आणि चलन स्थिरता व्यवस्थापित करणे हे नाबार्डचे कार्य नाही, म्हणजे इतर 3 आहेत. नाबार्डचा लॉंग फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली.
नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे. नाबार्डचे सध्याचे अध्यक्ष श्री शाजी केवी आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान तर्कसंगत अपेक्षा सिद्धांताचे म्हणजेच रॅशनल एक्सपेक्टेशन थिअरीचे उत्तम वर्णन करते? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गुंतवणूकदार सर्व उपलब्ध माहिती वापरून भविष्यातील शेअरच्या किमतींचा अंदाज लावतात. पुढील प्रश्न, भारतात संपूर्ण स्वच्छता अभियान TSC नंतर कोणता कार्यक्रम सुरू झाला? आणि बरोबर उत्तर आहे निर्मल भारत अभियान. म्हणजेच सुरुवातीला संपूर्ण स्वच्छता अभियान, त्यानंतर निर्मल भारत अभियान आणि आता सध्या काय चालू आहे तर स्वच्छ भारत अभियान. कधीपासून तर 2014 पासून. पुढील प्रश्न, यादी 1 सोबत यादी 2 जुळवा आणि योग्य पर्याय निवडा. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. थावरचंद गेहलोत कर्नाटक राज्यपाल, श्री आरिफ मोहम्मद खान केरळ आणि श्री CP राधाकृष्णन महाराष्ट्र. परंतु सध्या स्थितीत वरील प्रश्नातील केरळचे राज्यपाल बदललेले आहेत. 2 जानेवारी 2025 पासून राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे केरळचे 23वे राज्यपाल आहेत, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 चे कोणते कलम केंद्रीय कार्यकारिणीशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 52 ते 78. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींबाबत योग्य विधान निवडा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद आहे. कलम 68 मध्ये उपराष्ट्रपतीच्या पदावरील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याच्या वेळेचा उल्लेख आहे. कलम 65 राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून काम करण्याची तरतूद आहे. कलम 85 संसदेचे अधिवेशन स्थगन आणि विसर्जन यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कलम 72 मध्ये अंतर्गत शिक्षा माफी, स्थगिती, सूट किंवा माफी देण्याचा आणि शिक्षा स्थगित करण्याचा, माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने संघाचे कार्यकारी अधिकार औपचारिकपणे कडे दिले आहेत. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारताच्या राष्ट्रपतीकडे. भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार बघितले तर केंद्र सरकारच्या कामकाजाच्या अधिक सोयीस्कर व्यवहारांसाठी आणि मंत्र्यांमध्ये सदर कामकाजाचे वाटप करण्यासाठी नियम बनवणे, पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करणे, राज्यपाल, भारताचे महाधिवक्ता, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त, UPSC अध्यक्ष आणि सदस्य, वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य इत्यादींची नियुक्ती करणे, मागासवर्गीयांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी एक आयोग नियुक्त करणे, आंतरराज्य परिषद नियुक्त करणे, प्रशासकाद्वारे केंद्रशासित प्रदेशांचे थेट प्रशासन करणे, कोणत्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करणे, हे भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यकारी अधिकारामध्ये येते. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 74(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल, जिच्या प्रमुखपदी असतील आणि राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडताना त्यांच्या सल्ल्यानुसार कार्य पार पाडतील. आणि बरोबर उत्तर आहे पंतप्रधान. पुढील प्रश्न, 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला नाही? आणि बरोबर उत्तर आहे शिक्षण. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 18 वर्षांखालील तरुणांना सन्मानित. हे पण लक्षात ठेवा की प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 विजेत्यांची यादी 26 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच वीर बाल दिवस या दिवशी प्रसिद्ध केली जाईल. पुढील प्रश्न, महाकुंभ 2025च्या तयारीसाठी प्रयागराजमधील विविध ठिकाणी घनदाट जंगले विकसित करण्यासाठी कोणत्या वनवृद्धी तंत्राचा वापर केला गेला? आणि बरोबर उत्तर आहे मियावाकी तंत्र म्हणजेच मियावाकी टेक्निक. ही जपानमधील अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली एक अनोखी पद्धत आहे, ज्यामध्ये कमी जागेत दाट आणि वेगवान वाढणारे जंगल तयार करता येते. या पद्धतीने स्थानिक प्रजातींच्या झाडांची खूप जवळजवळ लागवड केली जाते, ज्यामुळे ती झाडे सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात आणि वेगाने वाढतात. पुढील प्रश्न, 19व्या शतकात महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध खालीलपैकी कोणत्या घटनांमुळे लोकांमध्ये तीव्र अशांतता निर्माण झाली? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 1857च्या उठावाने. पुढील प्रश्न, 2025 मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा आयोजित केला जात आहे. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कुंभमेळा भरवला जात नाही? आणि बरोबर उत्तर आहे ऋषिकेश येथे भरवला जात नाही. कुंभमेळा हा हिंदू भाविकांचा एक मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. तो पुढील 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी भरतो. प्रयागराज उत्तर प्रदेश, हरिद्वार उत्तराखंड, नाशिक महाराष्ट्र आणि उज्जैन
मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, 1 जानेवारी 2025 पासून RBIने कर्जदारांना क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड किती दिवसात अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत? आणि बरोबर उत्तर आहे दर 15 दिवसांनी. पहिले 30 दिवसाला अपडेट केले जायचे. क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांद्वारे ठेवलेले आर्थिक रेकॉर्ड आहेत. हे रेकॉर्ड तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची पद्धत, क्रेडिटचा वापर आणि इतर आर्थिक माहिती दर्शवतात. यानुसार व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर ठरतो आणि ज्याचा स्कोअर जास्त त्याला लोन वगैरे घेताना जास्तीचे लोन मिळते आणि आणखी भरपूर फायदे असतात. पुढील प्रश्न, 13 जानेवारी 2025 रोजी खालीलपैकी कुणी इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला? आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन यांची कोणाच्या जागी नियुक्ती झाली तर डॉक्टर सोमनाथ. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर निवडा. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही विधाने योग्य आहेत. म्हणजेच भारत छोडो चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा देशव्यापी उपक्रमांचे प्रमुख केंद्र होता. आणि 2. भारत छोडो चळवळी दरम्यान नाशिक जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे नेतृत्व करणारे MG यार्दी एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानाबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधानांपैकी कोणते योग्य आहेत? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 आणि 3 ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या घटनेमुळे साल 1857च्या उठावाने कळस गाठला? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आंबापानीची लढाई. आंबापानीची लढाई जी 1857च्या उठावाचा भाग होती ती खानदेशात इंग्रज आणि भिल्ल यांच्यात झाली होती. ही लढाई 11 एप्रिल 1858 रोजी झाली. यात भिल्लांचे मोठे नुकसान झाले. या लढाईशी संबंधित व्यक्ती बघितल्या तर खाजा नाईक, भीमा नाईक व दौलतसिंग नाईक. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील शेतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? आणि बरोबर उत्तर आहे दिलेले सर्व विधाने म्हणजेच पर्याय क्रमांक 4, 1, 2 आणि 3 तीनही बरोबर आहेत. आता या विधान 3 मधील शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे स्थलांतरित शेती म्हणजे जमिनीच्या एखाद्या पट्ट्यावर शेती करायची आणि काही काळ गॅप देऊन पुन्हा दुसरीकडे किंवा त्याच पट्ट्यावर शेती करायची. यालाच झूम शेती असेही म्हणतात. राज्यानुसार व देशानुसार या शेतीला विविध नावाने ओळखले जाते. त्याचा हा चार्ट आहे, एकदा वाचून घ्या. यावर अनेकदा प्रश्न येतात. पुढील प्रश्न, साल 1857च्या उठावादरम्यान दक्षिण नाशिक आणि उत्तर अहमदनगरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध भिल्ल उठावाचे नेतृत्व कोणी केले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भागोजी नाईक आणि काजरसिंग नाईक. पुढील प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कोणती महत्त्वाची घटना घडली होती? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मिठाचा सत्याग्रह. सविनय कायदेभंग चळवळ 1930 ते 1934 दरम्यान झाली. याची सुरुवात दांडी येथून झाली. रत्नागिरीतील शिरोडा येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा भाग म्हणून मिठाचा सत्याग्रह झाला होता. या चळवळी अंतर्गत काही ठिकाणी सत्याग्रह करण्यात आला, जसे की सोलापुरातील सत्याग्रह व त्यामुळे तेथे मार्शल लॉ, वडाळा येथे मिठाचा सत्याग्रह मुंबई, बिळाशी जंगल सत्याग्रह सातारा, पुसदचा जंगल सत्याग्रह यवतमाळ, उंबरगाव येथे मिठाचा सत्याग्रह ठाणे, चिरनेर सत्याग्रह पनवेल, दहीहांडा सत्याग्रह अकोला. यावर जोड्या जुळवामध्ये प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात असू दे. पुढील प्रश्न, शाश्वत विकास उद्दिष्ट SDG अंतर्गत किती उद्दिष्टे ठरविण्यात आली होती? आणि बरोबर उत्तर आहे 17 उद्दिष्टे. SDGs म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेले 17 आंतरराष्ट्रीय स्तरावरील ध्येय आहेत, म्हणजेच गोल्स आहेत, ज्यांचा उद्देश 2030 पर्यंत जगाला अधिक शाश्वत आणि न्याय बनवणे आहे. ते 17 गोल्स म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, नो पॉवर्टी, उपासमार निर्मूलन, झिरो हंगर, चांगले आरोग्य, गुड हेल्थ अँड वेलबिंग, दर्जेदार शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन, लैंगिक समानता, जेंडर इक्वॅलिटी, शुद्ध पाणी आणि स्वच्छता, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा म्हणजेच इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, असमानता कमी करणे, रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज, शाश्वत शहरे आणि समुदाय, सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, जबाबदार उपभोग आणि उत्पादन म्हणजेच रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, हवामान बदल म्हणजेच क्लायमेट ॲक्शन, जलजीवन लाईफ बिलो वॉटर, भूजीवन लाईफ ऑन लँड, शांतता, न्याय आणि सशक्त संस्था
पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. 17 आणि शेवटचे ध्येयांसाठी भागीदारी, पार्टनरशिप्स फॉर द गोल्स. पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकवरील 2023च्या अहवालानुसार 2015-16 आणि 19-21 या कालावधीत भारतातील लोकसंख्येच्या प्रमाणात बहुआयामी दारिद्र्यांमध्ये किती घट झाली? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24.85% ते 14.96%. पुढील प्रश्न, जैव प्रौद्योगिकी प्रज्वलन अनुदान BIG योजना जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वैयक्तिक उद्योजक आणि स्टार्टअप्सना भेडसावणाऱ्या गंभीर आव्हानांना कसे सामोरे जाते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जैववैज्ञानिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी बिग योजनेच्या एकूण यशाचे मूल्यमापन त्याच्या आधारभूत घटकांच्या सर्वसमावेशक विश्लेषणाद्वारे करते. कोणाला समजलं कमेंट करून सांगा. कोणाला काही कळलेलं नाही. झिरो आहेत सगळे, झिरो. पुढील प्रश्न, महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्षा मैत्रीचे मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणते आहेत? आणि बरोबर उत्तर आहे केवळ 2, म्हणजेच राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे. मैत्रीचा इंग्रजी फुल फॉर्म आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल. पुढील प्रश्न, मान्सूनच्या डिप्रेशन्स बाबत खालील विधाने विचारात घ्या. दिलेल्या विधानांपैकी कोणती योग्य आहेत? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त 3. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री मुद्रा PM मुद्रा कर्ज खालीलपैकी कोण देत नाही? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज देत नाही. प्रधानमंत्री मुद्रा क्लास ऑफ ठीक से सुना रहा है. प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY 2015 ही भारत सरकारची एक योजना आहे ज्याचा उद्देश सूक्ष्म उद्योगांना म्हणजेच मायक्रो एंटरप्राइजेसला वित्त पुरवठा करणे आहे. यामधील कर्जाचे वर्गीकरण 3 मुख्य प्रकारांमध्ये केले जाते: शिशु, किशोर व तरुण. शिशु 50,000 पर्यंत, किशोर 50,000 ते 5 लाख पर्यंत, तरुण 5 लाख ते 10 लाख पर्यंत. आणि तरुण श्रेणी अंतर्गत कर्जाची यशस्वीरित्या परतफेड करणाऱ्यांसाठी नंतर तरुण प्लस 20 लाखापर्यंत ही 4थी श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मग पर्याय 4 मधील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी काय आहे? तर ही भारतामधील सिक्युरिटीज मार्केटचे म्हणजे शेअर बाजारचे नियमन करते. 1988 मध्ये याची स्थापना झाली, पण 1992 मध्ये तिला वैधानिक दर्जा मिळाला. पुढील प्रश्न, गोदावरी नदीबाबत खालील विधानांचा विचार करा. दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. त्यापैकी सर्वाधिक 48% भाग आपल्या महाराष्ट्राने व्यापला आहे. गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते? तर राजमहेंद्री. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाद्वारे राज्यपालांना राज्य विधानसभेला विशेष भाषण देण्याचा अधिकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुच्छेद 176. हे भाषण विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला दिले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सखी सावित्री समितीची स्थापना खालील कोणत्या कारणांसाठी करण्यात आली आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शाळांमध्ये मुला आणि मुलींसाठी सुरक्षित आणि बाल अनुकूल वातावरण निर्माण करणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याचे घोषित केले आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंदिरा साहनी प्रकरण. इंदिरा साहनी प्रकरण 1992, ज्याला मंडल प्रकरण म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील आरक्षणाशी संबंधित एक महत्त्वाचे प्रकरण आहे. जे नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% आहे ना, ते याच प्रकरणातून आले आहे. क्रिमिलियर हे याच प्रकरणातून आलेले आहे. पुढील प्रश्न, भारतातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाला आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्य विधिमंडळ. मी याबद्दल सर्च केलं तर एका ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पगार 3,40,000 प्लस 1,60,000 असा आढळला. म्हणजे लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे हे 10 वर्षात दिसत आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यभूत अधिकारांबद्दल उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुच्छेद 140. भारतीय संविधानाच्या कलम 140 नुसार सर्वोच्च न्यायालयाला
त्याचे अधिकार क्षेत्र प्रभावीपणे वापरण्याचे पूरक अधिकार दिले आहेत. म्हणजेच संसद कायदा करून सर्वोच्च न्यायालयाला काही अधिकार प्रदान करू शकते. पुढील प्रश्न, सन 1997 मध्ये क्योटो, जपान येथे झालेल्या हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत जागतिक तापमानवाढीशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला, ज्यामध्ये औद्योगिक राष्ट्रांनी डॅश डॅश मध्ये कपात करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करण्याचा प्रस्ताव. हरितगृह वायू उत्सर्जन इंग्रजीत ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स, ते गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड CO2, मिथेन CH4, नायट्रस ऑक्साईड N2O, हायड्रोफ्लोरोकार्बन्स HFCs, परफ्लोरोकार्बन्स PFCs आणि सल्फर हेक्साफ्लोराइड म्हणजे SF6 यांचे उत्सर्जन कमी करणे. पुढील प्रश्न, 18 सप्टेंबर 2024 रोजी वित्त मंत्रालयाने अल्पवयीन मुलांसाठी लवकर निवृत्तीच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, NPS वात्सल्य. या योजनेसाठी पात्र कोण असतो तर 18 वर्षापेक्षा कमी वयाचा भारतीय नागरिक. पुढील प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुरत आणि इंदूर. 2023 मध्ये इंदूरची 1 नंबरला राहण्याची लगातार 7वी वेळ होती. पुढील प्रश्न, 2024च्या कोणत्या महिन्यात भारत सरकारने लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक सादर केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑगस्टमध्ये. पुढील प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या शिफारसींच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणती केंद्र पुरस्कृत योजना 2021-22 पासून 2025-26 पर्यंत वाढवण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समग्र शिक्षा योजना. पुढील प्रश्न, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सुरू केलेल्या खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे प्राथमिक स्तरावर शिकण्याचे परिणाम वाढवणे असा आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निष्ठा. निष्ठा काय आहे तर टीचर ट्रेनिंग प्रोग्राम आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले ई कचरा इको पार्क डॅश डॅश मध्ये बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. बरोबर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. हे पार्क उत्तर दिल्लीतील होलांबी कलान येथे विकसित केले जात आहे. हे पार्क इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे वैज्ञानिक पुनर्वापर, विघटन आणि पुनर्प्राप्ती करण्यासाठी एकात्मिक सुविधा म्हणून डिझाईन केले आहे. हे सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेल अंतर्गत बांधले जाईल आणि दरवर्षी 51,000 मेट्रिक टन ई कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यामध्ये अपेक्षा आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना पुन्हा स्वतःसाठी कायदे बनवण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला? बरोबर उत्तर आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 द्वारे. हे 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार काढून घेण्यात आले होते आणि 1861 काउन्सिल ऍक्ट नुसार परत दिले. पुढील प्रश्न, 1857च्या उठावादरम्यान मेरठच्या सैनिकांनी बंड कधी सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 मे 1857ला. 1857च्या उठावाबद्दल काही तारखा बघूयात. कोलकात्याजवळील बरकपूर येथे 29 मार्च 1857 रोजी सैनिकात उद्रेक मंगल पांडे याच घटनेशी संबंधित आहे. 10 मे 1857 जसं आपण बघितलं मेरठ येथे उठाव. 1857च्या उठावाची नियोजित तारीख ही 31 मे 1857 होती. बरं, 11 मे 1857 सैनिकांनी दिल्ली काबीज केली. 30 मे 1857 लखनौ येथे उठाव आणि 4 जून 1857 कानपूर येथे उठाव. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते कार्य अँटीऑक्सिडंट्स शरीरात करतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान रोखणे. पुढील प्रश्न, मार्च 2024 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI ने डॅश डॅश केंद्रीय संरक्षित स्मारकांना राष्ट्रीय महत्त्व नसल्यामुळे यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 18 केंद्रीय संरक्षित स्मारकांना. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI ची स्थापना 1861 मध्ये झाली. त्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. या विभागाचे पहिले महानिर्देशक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न, कानपूर शहरात 1857च्या उठावाचे नेतृत्व कुणी केले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नानासाहेब पेशवा यांनी. इतर बघितले तर मंगल पांडे बराकपूर, बहादूर शाह दिल्ली आणि अहमद शाह फैजाबाद अवध येथे. पुढील प्रश्न, 1919च्या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष होता? आणि बरोबर उत्तर आहे 3 वर्षे. 1919चा भारत सरकार कायदा याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा म्हणूनही ओळखतात. या कायद्याने प्रांतांमध्ये द्विदल शासन प्रणाली सुरू केली आणि याच कायद्याने केंद्रात द्विसदन स्थापन केले म्हणजेच राज्यसभा व लोकसभा. पुढील प्रश्न, घड्याळामधील सेकंद काट्याच्या फिरण्याची वारंवारता
किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 RPM. RPM म्हणजे रेव्होल्यूशन पर मिनिट. पुढील प्रश्न, मर्क्युरी सल्फाइडचे सामान्य नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंदूर वर्मिलियन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती करते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारताचे महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्या अधिकार पदासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ठराविक कार्यकाळासह ते आपले पद भूषवतात. चौथे विधान चुकीचे का ठरते? तर या ठिकाणी महान्यायवादीचा ठराविक कार्यकाळ असतो असे म्हणल्यामुळे, कारण प्रत्यक्षात त्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. घटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये अटर्नी जनरलला भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सध्याचे महान्यायवादी आहेत R व्यंकटरामणी. पुढील प्रश्न, ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने जगाने मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर कोणत्या वर्षी स्वाक्षरी केली होती? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1987. पुढील प्रश्न, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? आणि बरोबर उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय निवड समितीच्या शिफारसीनुसार भारताच्या राष्ट्रपतींद्वारे निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केली जाते आणि त्या समितीत विरोधी पक्षाचा नेता आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असतो. सध्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. डिसेंबर 2023 मध्ये लागू झालेल्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 अंतर्गत मुख्य निवडणूक आयुक्तांची ही पहिलीच नियुक्ती होती. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबत योग्य आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 2 आणि 3 हे तीनही विधाने बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विद्यापीठ महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने विद्यापीठ आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठाची स्थापना वर्ष आहे 1857. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना वर्ष आहे 1949. कर्मयोगी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ स्थापना वर्ष आहे 1983 आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थापना वर्ष आहे 1963. पुढील प्रश्न, भारतीय राज्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? आणि बरोबर उत्तर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आता तुम्ही कमेंट करून सांगा की क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहेत? पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचे उत्तम वर्णन करते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्राच्या सीमा भारतातील 6 राज्यांशी आहेत. महाराष्ट्राच्या सीमा 6 भारतीय राज्यांशी आहेत. त्या म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. या व्यतिरिक्त महाराष्ट्राची सीमा एका केंद्रशासित प्रदेशाशी आहे. ते तुम्ही कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नगदी पिकांमध्ये डॅश डॅश यांचा समावेश होतो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भुईमुग, कापूस, ऊस, हळद आणि तंबाखू. नगदी पिके कॅश क्रॉप्स म्हणजे अशी पिके जी मुख्यतः विक्रीसाठी घेतली जातात, उपभोगासाठी नाही. त्यांना व्यावसायिक पिके देखील म्हणतात. नगदी पिकाचे आणखी काही उदाहरणे बघितली तर ताग, चहा, कॉफी, मिरची. पुढील प्रश्न, कापूस उत्पादनाच्या बाबतीत भारतीय राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? आणि बरोबर उत्तर आहे दुसरा. पहिला क्रमांक गुजरातचा आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जिल्हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. पुढील प्रश्न, प्रकल्प परी हा खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे? आणि बरोबर उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय, कल्चरल मिनिस्ट्री. प्रकल्प परीचा फुल फॉर्म आहे पब्लिक आर्ट ऑफ इंडिया. सार्वजनिक ठिकाणी भारताच्या संस्कृती संबंधित भिंतीवर पेंटिंग वगैरे काढणे असा हा काहीतरी प्रोजेक्ट आहे आणि हा दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. पुढील प्रश्न, आंतरग्रहीय अधिवासात जीवनाची अनुकृती करण्यासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने ॲनालॉग मोहीम कुठे सुरू केली? आणि बरोबर उत्तर आहे लेह येथे, पर्याय क्रमांक 2. इस्रोचे ॲनालॉग अंतराळ मोहीम ही पृथ्वीवरील विशेषतः लेह लडाखमधील बाह्य परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठीचा उपक्रम आहे, जेणेकरून भविष्यातील चंद्र
आणि आंतरग्रहीय मोहिमांची तयारी करता येईल. या मोहिमेचा उद्देश चंद्र किंवा मंगळावर आढळणाऱ्या वातावरणासारख्या तंत्रज्ञान, अधिवास आणि मानवी प्रतिक्रियांचे मूल्यांकन करणे आहे. पुढील प्रश्न. मार्च 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पृथ्वी मातेच्या जीर्णोद्धार, जागरूकता, पोषण आणि सुधारणेसाठी PM कार्यक्रम, PM प्रणाम योजनेचे उद्दिष्ट काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्यायी खतांचा वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणता देश भारताचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्रिनिदाद आणि टोबॅगो. कॅरिबियन हा पश्चिम गोलार्धातील कॅरिबियन समुद्रातील व दक्षिण अमेरिकेतील एक भौगोलिक प्रदेश आहे. या प्रदेशात जवळपास काहीतरी 26 देश आणि प्रदेश आहेत. पुढील प्रश्न. साल 1936 मध्ये महात्मा गांधींनी साबरमती आश्रम सोडला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात त्यांचा आश्रम कोठे स्थापन केला? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सेवाग्राम येथे. आता हे सेवाग्राम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? कमेंट करून सांगा. एवढं सांगतो की तो जिल्हा विदर्भात येतो. पुढील प्रश्न. 8 जुलै 2024 पर्यंत आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील ABPMJAY लाभार्थ्यांपैकी डॅश डॅश महिला आहेत? आणि बरोबर उत्तर आहे 49%. डॅश डॅश हे भारतीय स्वातंत्र्य समर्थक, बंडखोर आणि मध्य भारतातील गोंड सरदार होते. सन 1857च्या भारतीय बंडादरम्यान त्यांनी चांदा जिल्ह्यात बंडाचे नेतृत्व केले. आणि ते आहेत पर्याय क्रमांक 3. बाबूराव पुल्लेसूर शेडमाके. बाबूराव शेडमाके यांनी सप्टेंबर 1857 मध्ये जवळजवळ 500 आदिवासी पुरुषांची एक तुकडी संघटित करून जंगम दलाची स्थापना केली. आणि हे पर्यायातील बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेर संस्थानाच्या राणी होत्या. अनंत लक्ष्मण कानेरे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. 1909 नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या अनंत लक्ष्मण कानेरे यांनीच केली. आणि हुतात्मा बाबू गेनू साईद 12 डिसेंबर 1930 ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकाला रोखण्यासाठी रस्त्यावर आडवे पडले व अंगावरून ट्रक गेल्याने बाबू गेनू यांचा मृत्यू झाला. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केवळ 1 आणि 3 ही विधाने बरोबर आहेत. आता विधान 2 चूक कसे आहे? तर भारतात पहिल्या स्थानावर महाराष्ट्र नाही तर तामिळनाडू आहे. दुसरा महाराष्ट्र आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक बाबा आमटे यांनी साल 1940च्या दशकात खालीलपैकी कोणत्या विषयाभोवतीचा सामाजिक कलंक ओळखला? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कुष्ठरोगाभोवतीचा कलंक. मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी चंद्रपूर महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम सुरू केले. याशिवाय आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी सोमनाथ प्रकल्प मूल चंद्रपूर येथे, अशोकवन नागपूर व लोक बिरादारी प्रकल्प हेमलकसा या संस्था स्थापन केल्या. पुढील प्रश्न. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केवळ 1 हे विधान बरोबर आहे. विधान 2 चुकीचे आहे. आता मला सांगा, पारंपरिक पटरीवर ही बुलेट ट्रेन धावणार असती तर वेगळा ट्रॅक बनवण्याची गरजच काय होती? तर तसे नसून याचे ट्रॅक वेगळे असतात. बहुतेक याचा गेज पण वेगळा असतो. ते पटरीचे प्रकार नसतात का, ब्रॉड गेज, मीटर गेज तसे. आणि रुळावरून घसरणे टाळण्यासाठी अतिशय सौम्य वळण व सरळ ट्रॅकची यांना आवश्यकता असते. तसेच वेग आणि स्थिरता राखण्यासाठी हाय स्पीड ट्रेनचे ट्रॅक खूप गुळगुळीत असले पाहिजेत आणि कमीत कमी ग्रेडियंट उतार असले पाहिजे. त्यामुळे हे पारंपरिक ट्रॅकपेक्षा वेगळे असतात. पुढील प्रश्न. सत्यशोधक समाजाने वापरलेल्या खालीलपैकी कोणत्या धोरणाने वसाहतवादाच्या काळात, ब्रिटिशांच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक शोषणाविरुद्ध प्रभावीपणे संघटित केले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी दिनमित्र सारखी वर्तमानपत्रे प्रकाशित करणे आणि जनजागृती करण्यासाठी तमाशा लोकनाट्याचा वापर करणे. पुढील प्रश्न. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले साताऱ्यातील प्रतिसरकार कोणता प्रमुख चळवळीचा एक भाग होते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1942 चे भारत छोडो आंदोलन. याच आंदोलनात इतर ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झाली होती, जसे की तामलुक मिदनापूर बंगालमध्ये, बलिया आणि आजमगड उत्तर प्रदेशमध्ये, भागलपूर आणि पूर्णिया बिहारमध्ये. पुढील प्रश्न.
जी व्यक्ती दुसऱ्यांच्या शेती किंवा बिगर शेती उद्योगात काम करते आणि त्या बदल्यात तिला दैनंदिन किंवा नियतकालिक कामाच्या कराराच्या अटीनुसार मजुरी मिळते त्याला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याला कॅज्युअल वेतन कामगार, कॅज्युअल वेज लेबरर म्हणतात. कॅज्युअल वेज लेबररला रोजंदारीने काम करणारे किंवा टेम्पररी कामगार सुद्धा म्हणू शकतात. प्रच्छन्न कामगार, डिस्गाइज लेबरर यांच्याशी संबंधित एक कन्सेप्ट आहे बघा, छुपी बेरोजगारी, डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट, ज्याला लपलेली बेरोजगारी असेही म्हणतात. थोडक्यात ही अशी परिस्थिती आहे जिथे प्रत्यक्षात गरजेपेक्षा जास्त लोक काम करत असतात आणि त्यापैकी काहींना काढून टाकल्याने एकूण उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान डर्टी फ्लोटिंग विनिमय दर प्रणाली योग्यरित्या परिभाषित करते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विनिमय दर मुक्तपणे चढ उतार होऊ शकतो परंतु कधी कधी सरकारी हस्तक्षेपासह. पुढील प्रश्न, 2 फेब्रुवारी 2006 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम MG नरेगा लागू करण्यात आला आणि अंमलात आला. हा जगातील अशा प्रकारचा पहिला कायदा होता ज्यातून डॅश डॅश सुमारे 2/3 लोकसंख्येला आर्थिक सुरक्षा जाळे प्रदान केले जाते. आणि बरोबर उत्तर आहे कामाच्या हक्काद्वारे. पुढील प्रश्न, महिला सन्मान योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. दिलेल्या विधानांपैकी कोणती योग्य आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 1 किंवा 2 हे दोन्ही बरोबर नाहीत. ही योजना महाराष्ट्र सरकारने ADBच्या सहाय्याने राबवली नाही आणि शहराच्या आत याला सवलत प्रदान केल्या जात नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान ओझोन अवक्षयाच्या संदर्भात आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओझोन अवक्षय म्हणजे समताप मंडळातील म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर मधील ओझोनचे प्रमाण कमी होण्याच्या घटनेला सूचित करते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा 80% पेक्षा अधिक भाग हा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बेसॉल्ट खडकांनी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विधान 2 आणि 3 योग्य आहेत परंतु विधान 1 अयोग्य आहे. आता आपण कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बद्दल माहिती बघूयात. हे भारताच्या किती राज्यातून जाते? तर 8 राज्यातून. ती म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोराम. पुढील प्रश्न, दुष्टचक्रातील पुरवठा बाजूचे निराकरण काय आहे? तर डॅश डॅश केली पाहिजे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बचत आणि गुंतवणुकीत वाढ केली पाहिजे. पुढील प्रश्न, भारतातील राज्यपालांच्या नियुक्तीची प्रक्रिया डॅश डॅशच्या संविधानातून घेण्यात आली आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कॅनडा. पर्यायातील जपानच्या संविधानातून प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजेच कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया घेतली आहे. जर्मनीकडून आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार रद्द करणे हे घेतले आहे. अमेरिकेच्या संविधानातून आपण मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीची पदच्युती, सुप्रीम व हायकोर्टाच्या न्यायाधीशाला काढून टाकण्याची प्रक्रिया इत्यादी घेतली आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात मंत्र्यांच्या वैयक्तिक जबाबदारीचे तत्व समाविष्ट आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अनुच्छेद 75. पुढील प्रश्न, खाली 2 विधाने दिली आहेत त्यापैकी एक प्रतिपादन म्हणजे विधान आहे आणि दुसरे कारण आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान चुकीचे आहे पण कारण बरोबर आहे. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना नकाराधिकाराचा म्हणजे व्हिटो पॉवरचा अधिकार देण्यात आला आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कलम 111. भारतीय संविधानाच्या कलम 111 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना राष्ट्रपतींच्या संमतीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. राष्ट्रपती विधेयकाला संमती देऊ शकतात, संमती रोखू शकतात किंवा पुनर्विचारासाठी विधेयक परत पाठवू शकतात सभागृहाकडे. म्हणजेच नकाराधिकाराचे 3 प्रकार आहेत: ॲब्सोल्यूट व्हेटो, सस्पेन्सिव्ह व्हिटो, पॉकेट व्हिटो. ॲब्सोल्यूट व्हिटो विधेयकास पूर्ण नकार, सस्पेन्सिव्ह व्हिटो विधेयकाला पुनर्विचारात पाठवणे आणि पॉकेट व्हिटो विधेयकाला संमती न देणे व नकारही न देणे तसेच पेंडिंग ठेवणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्य विधानसभेतील वार्षिक आर्थिक विवरणाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अनुच्छेद 202 म्हणजेच राज्याचा अर्थसंकल्प बजेटचे कलम आहे 202. आणि आता तुम्ही कमेंट करून सांगा भारताच्या बजेटचे कलम कोणते, म्हणजेच भारताच्या वार्षिक आर्थिक विवरणाशी संबंधित कलम कोणते. पुढील प्रश्न, साल 2024च्या दुसऱ्या तिमाहीत 2 बँकांचे विलिनीकरण पूर्ण होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. IDFC लिमिटेडचे IDFC फर्स्ट बँकेत विलिनीकरण.
पुढील प्रश्न आहे, आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार 31 मे पर्यंत भारतात स्थापित वीज निर्मिती क्षमतेमध्ये जीवाश्म नसलेल्या स्रोतांचा वाटा डॅश डॅश पर्यंत पोहोचला आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 45.4%. पुढील प्रश्न, सप्टेंबर 2024च्या सुरुवातीला आलेल्या पुरामुळे गंभीररित्या प्रभावित झालेल्या खालीलपैकी कोणत्या भारतीय शहरात बचाव कार्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले होते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विजयवाडा येथे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय फिनटेक कंपनीने भारतातील पहिले AI ड्राईव्ह क्रेडिट कार्ड एक्सपर्ट वायसरची ओळख करून दिली आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चेक CHEQ. पुढील प्रश्न, NEP 2020च्या 5 पिलर्स 5 स्तंभामध्ये खालीलपैकी कोणता विचारात घेतलेला नाही? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रमाण क्वांटिटी विचारात घेतलेला नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चे 5 स्तंभ आहेत, ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2024 मध्ये मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी स्कूल ऑन व्हील्स कार्यक्रम सुरू केला? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मणिपूर. पुढील प्रश्न, खालसा कायदा रद्द करण्यात आला त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड कॅनिंग. व्यपगत सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. खालसा धोरण हा सिद्धांत लॉर्ड डलहौसीने तयार केला होता, ज्यानुसार जर कोणत्याही भारतीय शासकाचा नैसर्गिक वारस वारला किंवा नसेल तर त्याचे राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात घेतले जात होते. यानुसार सातारा 1848 मध्ये, संबलपूर आणि जैतपूर 1849 मध्ये, बगाड 1850 मध्ये, उदयपूर 1852 मध्ये, झाशी 1853 मध्ये आणि नागपूर 1849 मध्ये खालसा करण्यात आले होते. पुढील प्रश्न, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानुसार देशातील खालीलपैकी किती प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्थळे आणि अवशेष राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची म्हणून घोषित करण्यात आली आहे डिसेंबर 2023 पर्यंत? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3697. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश इंडिया कायद्याने राणी व्हिक्टोरियाला ब्रिटिश भारताची सार्वभौम म्हणून घोषित केले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. पुढील प्रश्न, 10 मे 1857 रोजी डॅश डॅश इथे उठावाला सुरुवात झाली? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेरठ येथे. पुढील प्रश्न, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टद्वारे भारतावर राज्य करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजसत्तेकडे केव्हा हस्तांतरित करण्यात आला? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2 ऑगस्ट 1858 पुढील प्रश्न, अन्न हे डॅश डॅश उत्पादन आहे. फूड इज अ डॅश डॅश कमोडिटी. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जागतिक म्हणजेच ग्लोबल. पुढीलपैकी विसंगत ओळखा म्हणजेच ऑड वन आउट. आणि बरोबर उत्तर आहे होमिओस्टॅसिस. पुढील प्रश्न, सेंद्रिय रेणूंच्या दृश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेणू प्रतिकृतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रेमवर्क मॉडेल बंधांना हायलाइट करते परंतु अणूच्या आकाराकडे दुर्लक्ष करते. पुढील प्रश्न, लोकसभेचे कमाल संख्याबळ डॅश डॅश निश्चित केले आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 550. लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या 550 आहे. 2020च्या 104व्या घटना दुरुस्ती कायद्यानंतर ही संख्या 552 वरून 550 अशी सुधारित करण्यात आली. म्हणजे पहिले 552 होती, आता 550 आहे. ते 2 सदस्य जे होते ना ते नॉमिनेटेड नामांकित अँग्लो इंडियन असायचे, ते आता रद्द करण्यात आलं. पुढील प्रश्न, आता या प्रश्नामध्ये A, B, C आणि D येथे 4 आम्लांचे मूल्य दिलेले आहे आणि यातील सर्वात कमकुवत आम्ल कोणते ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, D म्हणजेच 4.9 × 10⁻⁻10 हे सर्वात कमकुवत आम्ल आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भारताच्या पंतप्रधानांचे कार्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपतींना नियुक्त करणे हे पंतप्रधानांचे कार्य नाही. आणि 1, 2, 3 हे आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते? आणि बरोबर उत्तर आहे B.N. राव. आता पर्यायातील इतर बघूयात. H.N. कुंजरू हे संविधान सभेचे सदस्य होते आणि सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडू शकतात? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजीनामा देऊन किंवा महाभियोगाद्वारे पद सोडू शकतात. राष्ट्रपतीवर महाभियोग चालवणे म्हणजे त्यांना पदावरून काढणे. हे कलम
1961 मध्ये आहे. राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्यासाठी संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेत 1/4 म्हणजे 1/4 सदस्यांद्वारे ठराव मांडला जातो आणि आरोप निश्चित झाल्यावर राष्ट्रपतींना 14 दिवसांची नोटीस दिली जाते. नंतर दोन्ही सभागृहांनी लोकसभा आणि राज्यसभा 2/3 2/3 बहुमताने ठरावाला मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाते. पुढील प्रश्न, गोदावरी ही डॅश डॅशची वान जात आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पिजन पी तूर याची जात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील मका उत्पादनाच्या संदर्भात योग्य विधाने निवडा आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ 1 म्हणजे महाराष्ट्रातील हे प्रामुख्याने खरीप पीक आहे. इतर 2 चूक आहे. मका म्हणजे कॉर्न उष्ण दमट हवामानात वाढतो जिथे तापमान 21 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते, त्यामुळे दुसरे विधान चूक आहे. आणि कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठे मका उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्र बहुतेक 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील खालीलपैकी कोणत्या रांगेत झाला आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर रांगेत नाशिकमध्ये. पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय महाराष्ट्रातील वनांचा एक प्रकार आहे ज्याचे वर्णन खालील विधानाने केले आहे. ते विधान म्हणजे ही जंगले मध्यम पाऊस असलेल्या प्रदेशात आढळतात. कोरड्या ऋतूत त्यांची पाने गळतात. ते साग, साल आणि इंडियन लॉरेल यासारख्या प्रजातींचे निवासस्थान आहेत. तर चितळ आणि सांबर यासारखे प्राणी येथे आढळतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्णकटिबंधीय ओलसर पानझडी जंगले. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकार पशुखाद्यात हायड्रोपोनिक्ससाठी अनुदान देते. हायड्रोपोनिक्स पारंपरिक शेतीपेक्षा कसे वेगळे आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त 1 आणि 2 ही विधाने बरोबर आहे. पुढील आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 720 किलोमीटरचा. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे 237 किलोमीटर. अशा प्रकारे आपण या परीक्षेतील म्हणजे महिला व बालविकास भरतीतील सर्व प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व प्रश्न आणि उत्तरात काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.